नमस्कार मित्रांनो. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे गुंतवणूक. आता गुंतवणूक म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा मनात जो विचार येतो तो असतो आर्थिक स्वरूपातला म्हणजे पैशाच्या स्वरूपातला. अर्थातच पैसे हे अत्यंत महत्वाचे आहेत आणि म्हणूनच आपण त्याच्याबद्दलही बोलणार आहोत. पण त्याच सोबत काही असे महत्वाचे घटक आहेत जिथे गुंतवणूक करणं हे तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातील 5 असे कोणते महत्वाचे घटक आहेत जिथे गुंतवणूक या शब्दाचा खऱ्या अर्थाने आपण वापर करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत. तर या मग पाहूया. सर्वप्रथम गुंतवणूक जी असते ती असते पैशाच्या स्वरूपात. अर्थातच आपण सर्वजण पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो. सातत्याने ते पैसे कसे वाढतील आणि कसे वाढवता येतील याकडेही आपला कल असतोच. पण जोपर्यंत कमावलेले पैसे आपण गुंतवत नाही तोपर्यंत ते पैसे टिकत नाहीत किंवा वाढत नाहीत. त्यामुळे वर्तमान काळाची गरज भागवण्यासाठी आणि भविष्य काळातील आपल्या सोयी पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैसे गुंतवावेच लागतात. आणि पैसे गुंतवण्यासाठी आपल्याकडे बरेच मार्ग आहेत. काही लोक इक्विटी म्हणजे शेअर बाजारमध्ये पैसे गुंतवतात, काही लोक म्युच्युअल फंड्समध्ये, काही लोक रिअल एस्टेटमध्ये आणि त्या व्यतिरिक्त देखील बरेच असे मार्ग आहेत जिथे पैसे गुंतवले जातात. पण या मार्गांबद्दल मी तुमच्याशी आज संवाद साधणार नाहीये कारण प्रत्येकाचा मार्ग हा वेगळा असतो. पण महत्वाचा प्रश्न असा की पैशाची गुंतवणूक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पैसे वाढत नाही. आता पैसा हा महत्वाचा पण पैसा हा सर्वस्व असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे पैशा व्यतिरिक्तही काही असे घटक आहेत जिथे गुंतवणुकीचं तितकंच महत्व आहे. त्यामुळे दुसरा महत्वाचा घटक जो आहे आपल्यासाठी तो आहे वेळ. आता आपल्या सगळ्यांकडे दिवसातनं 24 तास असतात. पण या 24 तासाचा योग्य वापर जर केला तर आपण आयुष्यात बरंच काही करू शकतो. आणि जर वापर नाही केला, आपण आळस केला, तर मग आयुष्यात आपण मागे मागे सरकत जाऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्याकडे असलेल्या वेळेचा जो वापर आहे तो कसा करत आहोत याकडेही लक्ष देणं तितकंच महत्वाचं. आता तुम्ही स्वतःकडे पहा की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेचा वापर कसा करता आणि जसा वापर करत आहात ते योग्य आहे की नाही. मला वाटतं याची चाचणी आपण स्वतःच करू शकतो, इतर कोणीही करू शकत नाही. कारण जर आपण दिवस व्यवस्थित घालवला तर आपण आठवडाही व्यवस्थित घालवू शकतो, महिनाही व्यवस्थित घालवू शकतो आणि येणारा वर्ष आणि त्यानंतरचा काळही तितकाच आपण योग्य रीतीने घालवू शकतो. त्यामुळे वेळेचं योग्य व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं आहे. अर्थातच काही वेळ असा असतो ज्या आपण स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी करतो किंवा स्वतःसाठी तो वेळ देतो. काही वेळ असा असतो जो आपण कामावर आणि काही वेळ असा असतो जे आपण आपल्या अवतीभोवती जी मंडळी आहेत, मग आपले कुटुंबातील लोक असतील, आपली मित्रमंडळी असतील त्यांच्यासाठी घालवतो. त्यामुळे आपण जिथे जिथे वेळ घालवत आहोत ही वेळ घालवण्याची पद्धत आपली योग्य आहे का याचं मूल्यांकन करणं, याचा अभ्यास करणं तितकंच महत्वाचं आहे. कारण म्हणतात ना, वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि म्हणूनच आपल्याकडे जी वेळ आहे ती निश्चित आहे, ठरलेली आहे. त्याप्रमाणे जर आपण त्याचा योग्य वापर केला तर कधीच आपल्याला निराशा पदरी पडणार नाही. त्यामुळे वेळेची गुंतवणूक ही देखील अत्यंत महत्वाची आहे असं मी म्हणेन. तिसरी महत्वाची गुंतवणूक त्याला आपण म्हणतो आरोग्य. आता बऱ्याचदा पैसे कमवण्यासाठी आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, पण तसं करून चालणार नाही. कारण आपलं जे शरीर आहे ते जर आपलं साथ देत नसेल तर आपण पैसे कमवू शकत नाही, वाढवू शकत नाही आणि आपल्याकडे जो वेळ आहे तो देखील आपण नीट वापरू शकत नाही. त्यामुळे पहिली गुंतवणूक आणि दुसरी गुंतवणूक म्हणजेच पैसा आणि वेळ याचा जर आपल्याला योग्य वापर करायचा असेल तर त्यासाठी तिसरी गुंतवणूक याचाच अर्थ आरोग्य हे सांभाळणं अत्यंत महत्वाचं आहे. आता याचा अर्थ काय की दिवसातनं कितपत वेळ आपल्या आरोग्यासाठी देत आहे. मग आपले शारीरिक आरोग्य असेल किंवा आपलं मानसिक आरोग्य असेल यासाठी मी काय काय करायला हवं आणि काय काय करत आहे. दिवसातनं कमीत कमी अर्धा पाऊण तास का होईना मी आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी काहीतरी करत आहे का, हा प्रश्न सातत्याने स्वतःला विचारणं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करणं तितकंच महत्वाचं आहे. कारण जर आरोग्य आपल्या सोबत नसेल तर मग पैसा असूनही तो व्यर्थ आहे, वेळ असूनही तो आपण वापरू शकत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आरोग्य हे तितकंच जास्त महत्वाचं, त्याला दुसरा पर्याय मुळीच नाही. चौथा महत्वाचा घटक जिथे गुंतवणूक महत्वाची ठरते आणि त्याला आपण म्हणू लोक आणि आपली नाती. आता लोक हे का महत्वाचे, कारण असं म्हटलं जातं की आपल्या अवतीभोवती जी मंडळी असतात ना कुठे आपण त्यांच्यासारखेच बनत जातो.
कारण ज्यांच्याशी आपण संवाद साधतो, ज्यांच्यासोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो, त्यांच्यासारखंच आपली मानसिकता होते. आपणही त्यांच्यासारखाच विचार करू लागतो. म्हणून ज्याप्रमाणे पैसा गुंतवताना आपण हा विचार करतो की मी माझे पैसे कुठे गुंतवतोय, त्याचप्रमाणे लोकांच्या सोबत वेळ घालवताना मी कोणत्या लोकांसोबत माझा वेळ घालवतोय आणि त्यापासून माझा योग्य फायदा होतोय की नाही हे महत्वाचं. आता फायदा म्हणजे फक्त आर्थिक स्वरूपातला फायदा नाही, त्याला आपण मग स्वार्थी म्हणूया, की जो फक्त आर्थिक फायदा पाहतोय लोकांकडनं तो स्वार्थी ठरेल. पण तसं न करता मी ज्या लोकांसोबत वेळ घालवतो आहे त्या लोकांपासून मला काहीतरी शिकायला मिळतंय का, मी एक चांगला व्यक्ती बनत आहे का, हा विचार करणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच कधी कधी असंही घडतं ना की आपण चुकीच्या ठिकाणी जेव्हा पैसे गुंतवतो आणि आपले पैसे कमी होऊ लागतात, मग आपल्याला कळतं की इथे पैसे आपण ठेवून इथनं काढून घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे काही नाती अशी असतात किंवा काही लोक असे असतात ज्यांच्याशी चुकून आपण संपर्कात आलेलो असतो आणि आजही आपण त्यांच्या संपर्कात आहोत. कुठे आपल्याला जर असं जाणवलं की ही मंडळी नकारात्मक आहेत किंवा ह्यांच्यापासून आपल्याला नुकसान आहे किंवा ह्यांच्या सोबत राहून आपल्याला काही शिकता येणार नाही, तर तिथेही आपण थोडं मागे सरकलं तर त्याच काही वावगं असं नाही, काही चुकीचं असं नाही. याचाच अर्थ की जेव्हा लोकांना तुमची गरज असते त्यावेळेस तुम्ही देखील त्यांची मदत करणं तितकंच महत्वाचं, जेणेकरून चांगल्या लोकांच्या संपर्कात तुम्ही राहू शकाल आणि त्याच्यामुळे तुमची मानसिक, बौद्धिक आणि कदाचित आर्थिक देखील प्रगती होऊ शकेल. त्यामुळे स्वतःला नक्की विचारा की माझ्या मित्रमंडळींपैकी किंवा माझ्या ओळखीतल्या लोकांपैकी कोणी अशी लोक आहेत ज्यांच्यासोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवायला हवा, कारण तो घालवलेला वेळ ही देखील एक गुंतवणूकच आहे. आणि पाचवी आणि शेवटची महत्वाची गुंतवणूक ज्याला आपण म्हणूया कौशल्य. आता मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असलो तर आपल्याला काही ना काही शिकत राहावं लागतं, कारण शिकण्याला मरण नाही आणि मरेपर्यंत शिकावं लागतं. त्यामुळे आज तुम्ही व्यवसायात असाल किंवा नोकरी करत असाल किंवा इतर काहीही करत असाल तर स्वतःला प्रश्न विचारा की दैनंदिन स्तरावर किंवा प्रत्येक महिन्यातनं किंवा वर्षातनं मला ज्या गोष्टी शिकण्याची गरज आहे त्या गोष्टी मी शिकत आहे का. अर्थातच एखाद्याला नवीन भाषा शिकावी लागेल जर तुम्ही परदेशी जाणार असाल तर, किंवा जर तुम्हाला संगणक वापरता येत नसेल तर तो मी कसा वापरू शकतो याचा तुम्ही विचार करू शकताल, किंवा लोकांशी संवाद कसे साधावे आणि त्यांचं मन कसं जिंकावं हे तुम्हाला शिकावं असं वाटत असेल, किंवा आपण ज्या काळात आता राहत आहोत ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रसार आपण पाहतोय त्याची जर तुम्हाला गरज असेल तर ते शिका. जे तुम्हाला शिकावंसं वाटतं आणि ज्याचा तुम्हाला वापर करता येईल अशा गोष्टी शिकणं अत्यंत महत्वाचं. आता या गोष्टीत देखील वेळ, पैसा आणि मेहनत ही आपण गुंतवतच असतो आणि असं केल्यामुळे आपल्याला कधी कधी दीर्घकालिका होईना पण आपल्याला त्याच्यातनं फायदा होतोच. त्यामुळे आपण या गोष्टीचा आढावा घेतला पाहिजे, हे पाहिलं पाहिजे की कोणत्या गोष्टी शिकणं महत्वाचं आहे, जेणेकरून त्या कौशल्यामध्ये जर आपण वेळ, पैसा आणि मेहनत गुंतवली तर काळांतराने का होईना आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकेल. फायदा लगेच होईल असं नाही, पण काही काळानंतर का होईना आपल्याला त्यातनं फायदा हा नक्की दिसून येईल. त्यामुळे कौशल्य हे देखील तितकंच महत्वाचं आणि त्याच्याकडे आपण गुंतवणूक या पद्धतीने, या दृष्टिकोनातनं जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो. तर अशा या 5 गोष्टी आहेत, 5 घटक आहेत जिथे गुंतवणूक अत्यंत महत्वाची ठरते. कोणत्या 5 महत्वाच्या गोष्टी? सर्वप्रथम पैशाची गुंतवणूक. पैसे कमावणं जितकं महत्वाचं आहे त्याची गुंतवणूक तितकीच महत्वाची आहे, जेणेकरून भविष्यात आपण स्वतंत्रपणे जगू शकतो. दुसरी महत्वाची गुंतवणूक तो आहे आपला वेळ. आपण दिवसभरातला वेळ, आठवड्यातला वेळ, महिन्यातला वेळ आणि वर्षातला वेळ कसा घालवताय याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आपलं आरोग्य. जर आपलं आरोग्य व्यवस्थित असेल तर पैसा आणि त्याचबरोबर वेळ हे आपण योग्यरीतीने वापरू शकतो. त्यामुळे आरोग्याकडे कधीही हलगर्जीपणाने पाहू नका. चौथी महत्वाची गोष्ट ती म्हणजे माणसं किंवा लोक. आपल्या आयुष्यात अवतीभोवती कोणती माणसं आहेत ज्यांच्यासोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवायला हवा याचा आढावा घ्या. आणि पाचवी महत्वाची गोष्ट की येणाऱ्या काळासाठी माझ्यात कोणतं कौशल्य असायला हवं आणि बारीक सारीक गोष्टी का होईना जर त्या मी शिकत राहिलो तर ती नक्कीच एक महत्वाची गुंतवणूक अशी ठरू शकेल. त्यामुळे कौशल्य देखील वाढवायचा सातत्याने प्रयत्न करा. तर या काही गोष्टी आहेत जिथे गुंतवणूक या शब्दाचं महत्व दुप्पट किंवा तिप्पट रीतीने वाढतं. त्यामुळे या गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करू नका. माझं नीट ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
पुन्हा लवकर भेटूया एका वेगळ्या विषयासोबत, एका वेगळ्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या मंडळींची काळजी घ्या. धन्यवाद.